नमस्कार, माझं नाव अमेय. मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्टॉक मार्केट मेगा स्टोर. तर आपण मागचे काही व्हिडिओ तुम्हाला माहिती आहे कंपनी ॲनालिसिसची माहिती घेत आहोत. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं रेमंड या कंपनीबद्दल. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आजच्या फार्मा सेक्टरमधली एक कंपनी आहे ग्रॅन्युल्स इंडिया लिमिटेड. ह्या कंपनीची आपण माहिती घेणार आहोत आणि तुम्हाला म्हटलं तसं मागच्या व्हिडिओची लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे, त्याच्यामुळे तुम्ही मागचे व्हिडिओज माझे पाहू शकता. तर आता आपण ग्रॅन्युल्स इंडिया कंपनीबद्दल जाणून घेऊया. ग्रॅन्युल्स इंडिया लिमिटेड ही कंपनी आहे. अर्लियर नोन ॲज ट्रायटन लॅबोरेटरीज ह्या नावाने ही कंपनी सुरू झाली होती. त्यानंतर त्याचं नाव ग्रॅन्युल्स इंडिया झालं. बिझनेस आहे, इट इज बकेटेड इन टू 3 एरियाज: द कोर बिझनेस, इमर्जिंग बिझनेस अँड CRAMS सेगमेंट. असे 3 भाग आहेत कंपनीचे. आता ह्याचे की फॅक्ट्स काय आहेत तर दिस इज वर्ल्ड्स लार्जेस्ट PFI फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन इंटरमिडिएट फॅसिलिटी. 8 MF युनिट्स दॅट इज मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स अक्रॉस द वर्ल्ड आहेत कंपनीच्या. तर हे या कंपनीबद्दलचं हे होतं. ही कधी स्थापन झाली आहे तर 1984 मध्ये मिस्टर कृष्णप्रसाद चिगुरुपती यांनी ही कंपनी स्थापन केली 1984 मध्ये. चेअरमन अँड मॅनेजिंग डायरेक्टर तेच आहेत मिस्टर कृष्णप्रसाद चिगुरुपती. इंडियन ब्रँड आहे, पब्लिक लिमिटेड कंपनी आहे. मी म्हटलं तसं शेअर मार्केटमधल्या सगळ्या कंपन्या पब्लिक असतात. शेअर मार्केटमध्ये ज्या कंपन्या लिस्टेड नाही आहेत त्या प्रायव्हेट लिमिटेड असतात. फार्मास्युटिकल इंडस्ट्री आहे. हैदराबादमध्ये हेडक्वार्टर्स आहेत या कंपनीचे. हैदराबाद बेस्ड कंपनी आहे. प्रोडक्ट्स आहेत पॅरासेटामॉल, आयबुप्रोफेन, मेटफॉर्मिन, ग्वॅफिनिसिन अँड मेथोकार्बॅमॉल APIs. API म्हणजे ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट्स. त्यांचा कॉन्ट्रॅक्ट रिसर्च अँड मॅन्युफॅक्चरिंग हे सगळे ह्या कंपनीचे प्रोडक्ट्स आहेत. त्यांचं 3237 करोड ह्या कंपनीचा रेव्हेन्यू आहे आणि 75+ कंट्रीजमध्ये प्रेझेन्स आहे. म्हणजे ग्लोबल प्रेझेन्स असलेली ही MNC फार्मा कंपनी आहे. आणि पॅरासेटामॉल ह्याचं मेन प्रोडक्ट आहे. त्याच्यामुळे पॅरासेटामॉल म्हणलं की ग्रॅन्युल्स इंडिया असं समीकरण होतं. त्याच्यामुळे ही याची एक चांगली कंपनी आहे. आता आपण याची अजून माहिती घेऊया पुढे. स्वॉट डायग्राम आहे हा. स्ट्रेंथ, विकनेस, अपॉर्च्युनिटी, थ्रेट्स ह्याचा ॲनालिसिस मी इथे थोडक्यात मांडलेला आहे, जो आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. स्ट्रेंथ्स काय आहेत कंपनीच्या तर रायझिंग नेट कॅश फ्लो अँड कॅश फ्रॉम ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटी, कंपनी विथ हाय अर्निंग पर शेअर ग्रोथ, efficient in managing assets to generate profit, ROA improving for the last 2 years, growth in quarterly net profit with increasing profit margin year on year, company with low debt, strong cash generating ability from core business, improving cash flow from operating for the last 2 years, annual net profit improving for the last 2 years, book value per share improving for the last 2 years, recent results, growth in operating profit with increase in operating margin year on year. म्हणजे प्रॉफिट वाढतंय, कंपनी लो डेट आहे, त्यानंतर ॲसेट्सचं मॅनेजमेंट चांगलं आहे, रिटर्न ऑन ॲसेट्स वगैरे इम्प्रूव्ह होतं आहे, त्यानंतर अर्निंग पर शेअर कंपनीचं चांगलं आहे. ह्या सगळ्या कंपनीच्या स्ट्रेंथ्स आहेत आणि ही सगळी कंपनीसाठी खूप चांगली गोष्ट आहे. आता आपण विकनेस, अपॉर्च्युनिटी, थ्रेट्स बघूया. विकनेसेस काय आहेत कंपनीचे तर MACD क्रॉस ओव्हर निगेटिव्ह आहे, सिग्नल लाईन बिलो सिग्नल लाईन आहे, म्हणजे थोडं निगेटिव्ह टेरिटरीमध्ये जाण्याची शक्यता आहे कंपनी. पण आता रिसेंट न्यूज आली होती की आयबुप्रोफेनच्या किमती वाढवत आहे सरकार, आजचीच बातमी आहे. त्याच्यामुळे कंपनीला याचा फायदा होऊ शकतो आणि कदाचित अपट्रेंडमध्ये जाऊ शकते कंपनी. डिक्लाइन इन नेट प्रॉफिट अँड फॉलिंग प्रॉफिट मार्जिन क्वार्टर ऑन क्वार्टर, क्वार्टर वाईज प्रॉफिटमध्ये थोडा डिक्लाइन झाला आहे, इयरली जरी इन्क्रीज असला तरी. नंतर डिक्लाइनिंग रेव्हेन्यू एव्हरी क्वार्टर फॉर द पास्ट 2 क्वार्टर्स, क्वार्टर वाईज रेव्हेन्यू डिक्रीज झाला आहे. डिक्लाइनिंग प्रॉफिट एव्हरी क्वार्टर फॉर द पास्ट 2 क्वार्टर्स. तर हे विकनेसेस आहेत. त्यानंतर कंपनी विथ ऑपॉर्च्युनिटीज, कंपनी विथ करंट TTM PE रेशो लेस दॅन 3 years, 5 years अँड 10 year PE.
म्हणजे थोडक्यात काय तर 3 इयर 5 इयर 10 इयर पीई पेक्षा करंट पीई थोडा कमी आहे. ही अपॉर्च्युनिटी आहे कंपनीसाठी वाढण्याची. प्रॉफिट मेकिंग कंपनी विथ हाय ROCE अँड लो पी, म्हणजे पी रेशो कमी आहे आणि ROCE रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉई चांगला आहे, तर ही चांगली गोष्ट आहे. ब्रोकर्स अपग्रेड रिकमेंडेशन और टार्गेट प्राइस इन द पास्ट 3 मंथ्स, त्याच्यामुळे ही चांगली गोष्ट आहे. त्यानंतर पॉझिटिव्ह ब्रेकआउट फर्स्ट रेजिस्टन्स, म्हणजे काय तर फर्स्ट रेजिस्टन्स R1 पार करून कंपनीची शेअर प्राइस वर गेलेली आहे, ही चांगली गोष्ट आहे. त्यानंतर स्ट्रीट फेवरेट्स हाय ॲनालिस्ट रेटिंग विथ ॲटलिस्ट 20% अपसाईड, म्हणजे ॲनालिस्टनी 20% अपसाईड प्रेडिक्ट केलेली आहे, ही चांगली गोष्ट आहे. हाय व्हॉल्यूम हाय गेन असं या कंपनीमध्ये ट्रेडिंग होतं आणि हाय गेनवाली कंपनी आहे. थ्रेट्स आहेत इन्सायडर सेलिंग स्टॉक्स, म्हणजे थोडक्यात काय तर प्रमोटर किंवा जे इन्सायडर आहेत ते स्टॉकची विक्री करतायत त्यांच्या स्टेकची, ही चांगली गोष्ट नाही आहे. आता आपण पुढे जाऊया. पॅरामीटर्स बघूया ग्रॅन्युल्स इंडिया कंपनीचे. करंट मार्केट प्राइस आहे 333.65, 52 वीक लो 194.10, 52 वीक हाय 437.95, म्हणजे अजूनही कंपनीला चांगली अपसाईड आहे, चांगले रिटर्न देऊ शकते. मार्केट कॅपिटल 8237.66 करोड, म्हणजे कंपनी मिड कॅप आहे, कारण का 5,000 ते 20,000 करोडच्या मध्ये ह्या कंपनीची मार्केट कॅप आहे. डिव्हिडंड आहे 125%, फेस व्हॅल्यू 1 रुपया, म्हणजे 1.25 रुपीज देते 1 रुपयाला डिव्हिडंड. अर्निंग पर शेअर 22.18 रुपये. त्यानंतर पीई रेशो आहे 15 आणि इंडस्ट्री पी 39, म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे. खूप अंडर व्हॅल्यूड स्टॉक आहे, अजून वाढायला खूप स्कोप आहे कंपनीला. बुक व्हॅल्यू 87.75, चांगली बुक व्हॅल्यू आहे. प्राइस टू बुक 3.80, थोडा जास्त आहे, 1 किंवा त्याच्या खाली पाहिजे आयडियल व्हॅल्यू. बीटा 0.70, म्हणजे कमी व्होलाटाईल स्टॉक आहे, कमी मुवमेंटवाला स्टॉक आहे. 1 पेक्षा जास्त असेल बीटा तर हाय मुवमेंट स्टॉक असतो. डिलिव्हरेबल्स 34.07%, म्हणजे 34% लोक डिलिव्हरी घेतात शेअरची आणि बाकीचे 66% जे आहे 66% ते इंट्राडे किंवा ह्याच्यात ट्रेड होतात शेअर. आता पुढे जाऊया आपण. टेक्निकल्स बघूया. टेक्निकल्समध्ये मुव्हिंग ॲव्हरेज, क्रॉस ऑन पिओट लेवल्स येतात बेसिक टेक्निकल्समध्ये. ॲडव्हान्समध्ये तुमचे कॅन्डलस्टिक चार्ट्स आणि पॅटर्न्स येतात. शॉर्ट मीडियम लॉंग टर्म मुव्हिंग ॲव्हरेजमध्ये इथे बेरिश ट्रेंड आहे, म्हणजे थोडं निगेटिव्ह टेरिटरीमध्ये आहे स्टॉक आत्ता, पण चांगल्या बातम्या आल्या आहेत आणि कंपनीची आत्ताची परिस्थिती सुधारलेली आहे, त्याच्यामुळे कदाचित कंपनी अपट्रेंडमध्ये जाऊ शकते. पण सध्या बेरिश ट्रेंड आहे, म्हणजे काय तर 5 and 20 डे मुव्हिंग ॲव्हरेज क्रॉसवर 20 and 50, 50 and 200 हे म्हणजे शॉर्ट मीडियम आणि लॉंग टर्म मुव्हिंग ॲव्हरेजेस आहेत आणि तिन्हीला क्रॉस करून शेअरची प्राइस खाली आलेली आहे, म्हणून बेरिश दिलेलं आहे. आता पिवोट लेवल्स क्लासिक, फिबोनाची आणि कॅमरीला असतात 3 प्रकारच्या, त्या बदलत असतात कालांतराने. आणि आता आपण R1 R2 R3 आणि S1 S2 S3 हे सपोर्ट आणि रेजिस्टन्स लेवल्स आहेत. R1 R2 R3 तिन्ही रेजिस्टन्स पार करून कंपनी वर गेली, म्हणजे ब्रेकआउट आलेला आहे आणि मोठी अपसाईड रॅली होईल कंपनीची. आणि S1 S2 S3 3 सपोर्ट पार करून कंपनीची शेअर प्राइस खाली आली, म्हणजे कंपनीमध्ये निगेटिव्ह ब्रेकडाऊन झालेला आहे, कंपनीची शेअर प्राइस कमी कमी होणार, डाऊन ट्रेंडमध्ये आहे असा त्याचा अर्थ होतो. आता आपण पुढे जाऊया. रेव्हेन्यू 2017 ते 2021 5 वर्षाचा ॲन्युअल डेटा आहे. 1410, 1684, 2279, 2598, 3237 कंटिन्युअस रेव्हेन्यू वाढत गेलेला आहे. तुम्ही बघू शकता, इथं मी ॲरोनी हायलाईट केलेलं आहे. ही चांगली गोष्ट आहे कंपनीसाठी. आता पुढे जाऊया आपण. इन्कम स्टेटमेंट हे फंडामेंटल्सचा इम्पॉर्टंट पार्ट आहे. सेल्स, अदर इन्कम आणि नेट प्रॉफिट ह्या 3 आपण बघणार आहोत कॅटेगरीज. बाकीच्या तुम्हाला मी सांगेन तशा ॲनालाइज करायच्या आहेत. हा सगळा ॲन्युअल डेटा आहे 2017 ते 2021. सेल आणि रेव्हेन्यूचे व्हॅल्यू सेम आहेत, सेल्समधूनच रेव्हेन्यू जनरेट होतो, कंटिन्युअस वाढलेला आहे, खूप चांगली गोष्ट आहे. अदर इन्कम बघूया आपण. 9, 10, 26, 36, 26 असं आहे, म्हणजे कमी जास्त झालेलं आहे अदर इन्कम आणि पॉझिटिव्ह आहे, ही चांगली गोष्ट आहे अदर इन्कम. आता आपण नेट प्रॉफिट बघणार आहोत. 549, त्यानंतर 309, 187, 116, 139 असं आहे. त्याच्यामुळे नेट प्रॉफिट चांगला आहे, कंपनी आत्ता तरी प्रॉफिटमध्ये आहे. आता आपण पुढे जाऊया. हे आहेत बॅलन्स शीट कंपनीची. हा सुद्धा खूप महत्त्वाचा भाग आहे. इथे आपण शेअर कॅपिटल, रिझर्व्ह सरप्लस
करंट लायबिलिटीज आणि करंट ॲसेट्स हे बघणार आहोत. बाकीचं मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे ॲनालाइज करायचं आहे. सगळ्या कॅटेगरी ॲनालाइज करणं गरजेचं आहे आणि तुम्ही करा असं माझं सजेशन राहील. शेअर कॅपिटल बघूया. 22, 25 आणि 24 झाले 2021मध्ये. 2017ला 22 होतं, 2018, 19, 20ला 25 आणि 24 असं झालेलं आहे. शेअर कॅपिटलमध्ये चेंज आहे म्हणजे बोनस किंवा काही असं दिलेलं असू शकतं कंपनीने, त्याच्यामुळे शेअर कॅपिटल बदलतं शेअरची संख्या कमी जास्त झाल्यामुळे. रिझर्व्ह सरप्लस बघूया आपण. 880, 1278, 1493, 1800, 2418 हे रिझर्व्ह सरप्लस आहेत. खूप चांगले रिझर्व्ह सरप्लस आहेत. हा सगळा डेटा करोड रुपीजमध्ये आणि खूप चांगले रिझर्व्ह सरप्लस आहेत आणि त्याच्यामुळे तर कंपनी 125% डिव्हिडंड वगैरे देते, त्याच्यामुळे खूप चांगली गोष्ट आहे ही. आता करंट लायबिलिटीज बघूया आपण. 787, 844, 896, 966 आणि 1173 थोड्याशा वाढत गेलेल्या आहेत करंट लायबिलिटीज. पण आता आपण हीच एवढी चांगली गोष्ट नाही, पण करंट ॲसेट्सची आता आपण कम्पेअर करूया. 828, 1153, 1282, 1701, 1997 आणि हे कम्पेअर केलं करंट लायबिलिटीजशी तर करंट ॲसेट्स इज ग्रेटर दॅन करंट लायबिलिटी आणि ही खूप चांगली गोष्ट आहे. बाकीच्या कॅटेगरीज तुम्हाला अशाच ॲनालाइज करायच्या आहेत. आता आपण कॅश फ्लोला येऊया. ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटी, इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटी आणि नेट कॅश फ्लो असे आपण 3 कॅटेगरीज बघणार आहेत. हा सुद्धा ॲन्युअल डेटा आहे. 188, त्यानंतर 0, 262, 476 आणि 0 म्हणजे 2018मध्ये 0 होता ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटीजचा कॅश फ्लो आणि 2021मध्येही 0 आहे. बाकीच्या इथे पॉझिटिव्हमध्ये 0 झाला ही चांगली गोष्ट नाही कंपनीसाठी. इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटीज बघूया आपण. -326, -462, -269, -160 आणि 0 म्हणजे निगेटिव्ह होता तो 0 आला ही चांगली गोष्ट. पण 0 असणं कॅश फ्लो म्हणजे कंपनी इनलिक्विड आहे, कंपनीमध्ये पैशाचा ओघ तेवढा होत नाही आहे आणि ही कंपनीसाठी चांगली गोष्ट नाही. इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटीज म्हणजे काय तर फिजिकल ॲसेट्सची खरेदी म्हणजे बिल्डिंग, मशिनरी, फर्निचर किंवा सिक्युरिटीज म्हणजे ह्याच्यात सिक्युरिटी मार्केट्समध्ये इन्व्हेस्टिंग जे आपण आता बघतोय ते म्हणजे इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटी. त्यातनं कंपनीला चांगले रिटर्न्स मिळत नाहीत असा याचा अर्थ होतो. आता नेट कॅश फ्लो आपण बघूया. -81, 65, -25, 102 आणि 0 निगेटिव्ह पॉझिटिव्ह झाले आणि 2021मध्ये 0 आहे. ही कंपनीसाठी चांगली गोष्ट नाही. पुढे जाऊया आपण. रेशोज बघूया. आता आपण रेशो ॲनालिसिस सुद्धा इम्पॉर्टंट पार्ट आहे फंडामेंटल ॲनालिसिसचा. 2017 ते 2021 हा सुद्धा ॲन्युअल डेटा आहे. हे सगळे रेशोज पर्सेंटेजमध्ये आहेत. आता आपण रिटर्न रेशोज आणि मार्जिन रेशोज बघणार आहोत. त्यानंतर आपण पुढचे रेशोज बघणार आहोत. रिटर्न रेशोजमध्ये रिटर्न ऑन नेटवर्थ इक्विटी, ROE, ROC, रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड, ROA, रिटर्न ऑन ॲसेट्स येतं. रिटर्न ऑन नेटवर्थ इक्विटी आपण बघूया. 18.20, 10.16, 15.45, 18.19, 25.28 चांगला आहे. रिटर्न ऑन नेटवर्थ इक्विटी वाढत गेलेला आहे. ROCE बघूया आपण. 21.73, 11.84, 14.63, 18.19, 28.76 चांगला ROCE आहे, कंपनीचा वाढत गेलेला आहे. रिटर्न ऑन ॲसेट्स ROA बघूया आपण. 8.75, 5.01, 7.92, 10.15, 14.79 थोडासा कमी झाला होता नंतर वाढत गेलेला आहे 2020 आणि 21मध्ये. ही चांगली गोष्ट आहे. रिटर्न ऑन ॲसेट्स कंपनीचा चांगला आहे. आता आपण मार्जिन रेशो बघूया. ग्रॉस, ऑपरेटिंग आणि नेट प्रॉफिट मार्जिन. ग्रॉस प्रॉफिट मार्जिनपासून आपण सुरुवात करूया. 21.88, 17.17, 18.02, 21.62, 27.24 चांगला आहे. ग्रॉस प्रॉफिट मार्जिन वाढत गेलेला आहे म्हणजे कंपनी प्रॉफिटमध्ये आहे. ऑपरेटिंग मार्जिन 16.81, 12.64, 13.39, 16.35, 22.56 ऑपरेटिंग मार्जिन सुद्धा चांगला आहे कंपनीचा. नेट प्रॉफिट मार्जिन बघूया. 9.99, 6.92, 8.23, 11.92, 16.97 नेट प्रॉफिट मार्जिन सुद्धा कंपनीचा चांगला आहे. कंपनी प्रॉफिटमध्ये आहे हे दाखवतो. आता आपण पुढे जाऊया. आता इथे लिव्हरेज, ग्रोथ आणि टर्नओव्हर रेशो आहेत. लिव्हरेजमध्ये सर्वात महत्त्वाचा डेट टू इक्विटी रेशो आहे. 0.66, 0.73, 0.61, 0.43, 0.35 तुम्ही बघितलं असेल तर थोडा वाढला होता 2018मध्ये पण नंतर कमी होत गेला आहे आणि 0.35 आलेला आहे 2021मध्ये.
ही खूप चांगली गोष्ट आहे. याचा अर्थ कंपनीचं कर्ज कमी झालं आणि कंपनी लवकरच झिरो डेट कंपनी होऊ शकते, कर्ज फेडून कर्जमुक्त होऊ शकते असा याचा अर्थ होतो. खूप चांगली गोष्ट आहे ही. आता आपण जाऊया ग्रोथ रेशोजकडे. इथे CAGR कंपाऊंड ॲन्युअल ग्रोथ रेट दिलेला आहे 3 वर्षाचा, तो आपण बघणार आहोत. 13.45, 14.15, 29.59, 35.73, 38.63 वाढलेला आहे CAGR. खूप चांगला आहे हा 5 वर्षासाठीचा. आता आपण नेट प्रॉफिटचा CAGR बघूया 5 वर्षाचा. 36.31, 13.25, 22.58, 48.09 आणि 117.08 म्हणजे खूप चांगला आहे नेट प्रॉफिटचा CAGR. मध्ये कमी झाला होता 36 वरून 13, 2017 आणि 2018 मध्ये काहीतरी मेजर झाला असेल त्याच्यामुळे कमी झाला, पण नंतर वाढत वाढत गेलाय आणि आता बघा 2020 मध्ये 48.89 आहे आणि 117 म्हणजे डबलपेक्षा जास्त झालाय नेट प्रॉफिटचा CAGR. ही खूप चांगली गोष्ट आहे. याचा अर्थ कंपनीचे सेल्स वगैरे चांगले झालेत आणि फार्मा सेक्टर आता तसंही फॉर्ममध्ये आहे, त्याच्यामुळे वाढलेला असू शकतो. आता आपण टर्नओव्हर रेशोजमध्ये ॲसेट आणि इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो आहेत. ॲसेट इन्व्हेंटरी कंपनीची काय कशी आहे ते हे रेशो दर्शवतात. आता आपण पुढे जाऊया शेअर होल्डिंग पॅटर्नकडे. शेअर होल्डिंग पॅटर्न हा महत्त्वाचा पार्ट आहे कंपनी ॲनालिसिसचा. इथे ब्लू जो पार्ट आहे तो आहे प्रमोटर शेअर होल्डिंग, ग्रीनिश पार्ट आहे तो म्हणजे FII, त्यानंतर येल्लो पॅच जो छोटासा अगदी दिसतोय तो DI आहे, डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, आणि ऑरेंज पॅच आहे तो पब्लिक. आता प्रमोटरचा स्टेक आहे 42.04%, त्यानंतर FIIचा स्टेक आहे 23.11%, त्यानंतर DIचा स्टेक 1.5%, फक्त 1.5%, आणि 33.36% आहे पब्लिक शेअर होल्डिंग. त्याच्यामुळे मेजॉरिटी स्टेक प्रमोटर आणि पब्लिककडे आहे. FIIचं पण चांगलं शेअर होल्डिंग आहे, म्हणजे FII या कंपनीमध्ये कॉन्फिडंट आहेत, कॉन्फिडन्स आहे फॉरेन इन्व्हेस्टर्सचा, हा ह्याचा अर्थ होतो आणि खूप चांगली गोष्ट आहे ही. आणि DIचं स्टेक खूप कमी आहे, थोडा अजून असायला काही हरकत नाही, पण ओव्हरऑल शेअर होल्डिंग पॅटर्न कंपनीचा खूप चांगला आहे. कंपनीनी शेअर काही प्लेज्ड आहेत काही प्रमाणात, एक 8%च्या आसपास, त्याच्यामुळे एक मायनॉर प्लेजिंग आहे, पण प्लेजिंग झिरो होऊ शकतं कंपनीचं आत्ताची सध्याची स्थिती बघता मला वाटते. त्याच्यामुळे थोडंसं प्लेजिंग आहे, पण फार काही मेजर नाही. आता ही होती ग्रॅन्युल्स इंडिया कंपनीची माहिती. तर आय होप तुम्हाला या माहितीचा फायदा झाला असेल. जर झाला असेल तर यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये किंवा माझा ईमेल ID amey.hardikar@gmail.com ला मला लिहून कळवा. तुम्हाला अजून काही डाऊट्स असतील कंपनी ॲनालिसिस शेअर मार्केटबद्दल तर तुम्ही यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये किंवा माझ्या ईमेल IDवर मला लिहून कळवा. तुमचे डाऊट्स मी क्लिअर करीन. तुम्हाला अजून कुठल्या कंपनीबद्दल माहिती असेल तेही सांगा, मी त्या कंपनीबद्दल व्हिडिओ नक्की बनवेन. माझ्या चॅनल स्टॉक मार्केट मेगा स्टोअरला सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या शेजारी बेल आयकॉन आहे ते दाबा. ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा. माझ्या व्हिडिओचे सगळे नियमित अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. मी दर रविवारी माझे व्हिडिओज अपलोड करत असतो आणि माझा व्हिडिओ जितका जास्त होईल तितका शेअर करा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.